या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. तुम्ही बघताय मुंबई तकचा वेदर रिपोर्ट. आज आपण समजून घेणार आहोत की मॉन्सून नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्हाला जर भारतात तुम्ही कुठेही असाल तरीही तुम्हाला सगळीकडेच काही प्रमाणामध्ये तापमानात वाढ झाल्याचं बघायला मिळत असेल. आणि फक्त तापमानात वाढ झालेली नसणार आहे, तर तुम्हाला थोडंसं हॉट आणि ह्युमिड अशा प्रकारचं वातावरण, एक दमट वातावरण जे आहे ते सुद्धा तुम्ही अनुभवलं असेल. ते नेमकं का घडतंय तेच आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. आधी सुरुवात करूयात की मान्सून नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि मग पुढे जाऊया. आता तुम्ही जर बघितलं तर फारसा फरक आपल्याला इथे झाल्याचं बघायला मिळत नाहीये. हा जो संपूर्ण भाग आहे सेवन सिस्टर्सचा, तो ऑलरेडी मान्सूननी व्यापलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. इकडचा जो भाग आहे दक्षिणेतला, तिथे सुद्धा काही भागांमध्ये मान्सून पोहोचलेला आहे, तरी सुद्धा तिथे स्कॅटर्ड पद्धतीचा, वाईड स्प्रेड आणि स्कॅटर्ड असं IMDने त्याला म्हटलेलं आहे की तुरळक ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडतोय, पण तो सगळीकडेच पडतोय किंवा संपूर्ण राज्यात पाऊस पडतोय एकाच वेळेला असं चित्र सध्याच्या घडीला नाहीये. आणि अर्थातच याचं कारण आहे की याच्यामध्ये एल निनोचा सुद्धा आपल्याला काही प्रमाणात प्रभाव बघायला मिळतोय. दुसरं असं की बंगालच्या उपसागरामध्ये आत्ताच्या घडीला कुठलंही पोषक वातावरण किंवा एक पोषक सिस्टीम, वेदर सिस्टीम जी आहे ती नसल्यामुळे मान्सूनला पुढे जायला मदत होत नाहीये आणि म्हणूनच त्याचा वेग जो आहे तो आता कमी झालेला आहे, अशी सुद्धा परिस्थिती तयार झालेली आहे. महाराष्ट्रात बघायचं झालं तर दक्षिण महाराष्ट्रातला जो भाग आहे, कोल्हापूर असेल, त्याच्यामध्ये सोलापूर असेल, सांगली, सातारा हे जे भाग आहेत, इथे काही प्रमाणामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडताना दिसत असेल किंवा असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून खूप मुसळधार पाऊस पडतोय असं सध्या चित्र नाहीये. पण मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत तरी महाराष्ट्रात पोहोचलेला आहे असं सध्याच्या घडीला म्हणता येऊ शकतं. आता पुढे जाऊन बघूयात की काय परिस्थिती आहे आणि काय सांगितलेलं आहे. तर आयसोलेटेड टू स्कॅटर्ड रेनफॉल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुरळक पद्धतीचा रेनफॉल जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. कुठे तर गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ड्युरिंग 10th to 16th जून म्हणजे 10 ते 16 तारखेच्या मध्ये आपल्याला हा अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो बघायला, आयसोलेटेड आणि स्कॅटर्ड असा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर सौराष्ट्र आणि कच्छमध्ये 14 ते 16 तारखेत आपल्याला असा पाऊस बघायला मिळेल. आयसोलेटेड थंडरस्टॉर्म्स, लाइटनिंग आणि गस्टी विंड्स म्हणजे वादळी वारे जे आहेत, लाइटनिंग जे आहे, वीज जी चमकते, विजांचा कडकडाट जो आहे तो होऊ शकतो. तो कुठे होणार आहे तर तो आपल्याला कोकण आणि गोव्यात बघायला मिळू शकतो 10 आणि 11 जूनला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आपल्याला 10 ते 12 जूनच्या सुमारास हे बघायला मिळू शकतं. आयसोलेटेड हेवी रेनफॉल लाईकली ओव्हर कोकण अँड गोवा ड्युरिंग 10th to 11th जून म्हणजे फक्त कोकण आणि गोव्याचा जो भाग आहे इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे, मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता इथे बघा त्यांचं काय म्हणणं आहे. ऑल इंडिया वेदर यांनी एक अंदाज जो बांधलेला आहे त्यात ते काय म्हटलेत बघा की आपल्याला का अशी परिस्थिती बघायला मिळतेय. तर त्याचं कारण असं आहे की अ मॅसिव्ह अँटी सायक्लोन कंटिन्यूज टू स्टे quasi stationary over Gujarat and the North Arabian Sea. It continues to bring dry air against the monsoon flow and hinder the monsoon from advancing further north. Once this anticyclone weakens or moves elsewhere, monsoon progress will be possible असं ऑल इंडिया वेदर यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय की इथे जे चक्राकार वारे आहेत जे एकतर क्लॉकवाईज फिरतात किंवा अँटी क्लॉकवाईज फिरत असतात, तसं एक अँटी सायक्लोन ज्याला म्हणतात ते अँटी सायक्लोन तयार झालेलं आहे. ते कुठे तयार झालेलं आहे तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की ते गुजरातमध्ये तयार झालेलं आहे. आणि गुजरातमध्ये ते तयार झाल्यामुळे काय होतंय तर ते तिथे कोरडी हवा जी आहे ती कोरडी हवेचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच साऊथ वेस्ट मॉन्सूनला पुढे सरकता येत नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेला असेल किंवा गुजरातच्या दिशेनं असेल किंवा भारतातला जो संपूर्ण नॉर्थचा भाग आहे
उत्तरेचा भाग आहे तिथे मान्सूनला प्रगती करता येत नाहीये असं ऑल इंडिया वेदर यांचं हे प्रिडिक्शन आहे असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही प्रमाणात मान्सूनचा वेग कमी झाल्याचं बघायला मिळतंय या अँटी सायक्लोनमुळे. सो हा आणखीन एक मुद्दा झाला. म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तर आपल्याला कुठलंही म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, डिप्रेशन फॉर्म झालेला आहे अशी परिस्थिती दिसत नाहीये. आणि त्यातच आता अँटी सायक्लोन आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला परिणाम साऊथ वेस्ट मान्सूनच्या प्रगतीवरती वेगावरती बघायला मिळतोय. पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता जे मी एक्सप्लेन करत होते की इथे या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार झालेलं नाहीये आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मान्सूनला हा जो आतला भाग आहे संपूर्ण भारतातला तिथे त्याला त्याचा वेग जो आहे किंवा त्याची दिशा जी आहे ती तशी त्याला एक पुश मिळत नाही. आणि तो पुश मिळाला नाही की मान्सून जो आहे तो अर्थातच पुढे जाणार नाही आणि आपल्याला पाऊस बघायला मिळणार नाही असं हवामान खात्याकडनं यावेळेला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं किंवा एक पोषक वातावरण तयार होणं हे मान्सूनच्या ॲडव्हान्समेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जर मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर ह्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की इथे पोषक वातावरण आहे. अरबी समुद्रातनं जे वारे येत आहेत, अरबी समुद्रामध्ये जे अरबी समुद्रामध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे म्हणजे चक्राकार वारे तयार झालेले आहेत. त्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात जे वारे वाहत आहेत त्याच्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय, असा अंदाज आहे. आणि ते अजूनही आपल्याला तशीच परिस्थिती बघायला मिळतीये. आता पुढे बघूया. आता ह्या सगळ्यामुळे काय झालेलं आहे जे मी सुरुवातीला म्हटले होते की ज्याच्यामुळे आपल्याला भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तापमान बघायला मिळतंय ते आपल्याला का बघायला मिळतंय त्याचं कारण आपण आतापर्यंत समजून घेतलं. आता कशा प्रकारे टेम्परेचर होतं ते समजून घेऊ. आता हा चार्ट आहे जो त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे हा मॅक्झिमम टेम्परेचरचा आहे म्हणजे सर्वात जास्त तापमान हे कुठे कुठे आणि कशा प्रकारे होतं ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता त्यांनी इथे आकडेवारी सुद्धा दिलेली आहे आणि रंग दिलेले आहेत. त्याच्यामुळे जिथे जिथे तापमान हे 40 किंवा त्याच्या वर होतं तिथे आपल्याला ऑरेंज, लाल, ग्रे, ब्राऊन, काही प्रमाणामध्ये लॅव्हेंडर, व्हायलेट. आता जिथे जिथे तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या सुद्धा वर होतं तिथले रंग आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण जर 40 to 41 बघितलं तर तिकडे ऑरेंज रंग दिलेला आहे. मग 41 ते 42 बघितलं तर डार्क ऑरेंज आहे. असं करत करत हा रंग जो आहे तो आणखीन डार्क होत जातो आणि मग तो लॅव्हेंडर पर्यंत येतो. सो त्यांनी ही आकडेवारी सुद्धा दिलेली आहे, तुम्हाला ती इथेही बघायला मिळेल. आणि आपण जर बघितलं तर इथे लाल रंग आपल्याला अनेक ठिकाणी दिसतोय. म्हणजे उत्तरेत तर दिसतोच आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतंय. आता महाराष्ट्राची इमेज जर आपण झूम करून बघितली तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की विदर्भातल्या काही भागांमध्ये 42, 43 आणि 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं होतं. त्याचबरोबर आणखीन जो भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला ऑरेंज आणि येल्लो म्हणजे 40, 41, 42, 43 असं तापमान आपल्याला एस्पेशली विदर्भातला जो भाग आहे तिथे आपल्याला बघायला मिळतंय आणि तेच आपल्याला या मॅपमधनं सुद्धा रिफ्लेक्ट होतंय. आता पुढे जाऊन बघूयात की काय अलर्ट देण्यात आलेले आहेत पुढच्या काही दिवसांसाठी आणि कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे, कुठे कुठे पाऊस पडायची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि कुठे कुठे कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तर याच्यात आपण जर बघितलं तर जो हिरवा रंग आहे जो गुजरातला देण्यात आलेला आहे इथे कुठलीही वॉर्निंग नाहीये पावसासाठीची. आणि आपण जर इथे बघितलं तर आपण जर कोकण पट्टा बघितला आणि त्याचबरोबर आपण गोवा आणि हा संपूर्ण भाग जर बघितला तर इथे मात्र त्यांनी थंडरस्टॉर्म्स आणि लाइटनिंग म्हणजे विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटू शकतो, वादळी वारे वाहू शकतात याच्यासाठीचं वॉर्निंग इथे त्यांनी दिलेलं आहे. आणि काही ठिकाणी त्यांनी हॉट आणि ह्युमिड म्हणजे दमट वातावरण असेल असं सुद्धा म्हटलेलं आहे. ते कुठे आहे तर ते कोकणातल्या भागामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि उर्वरित भाग जो आहे तिथे सगळीकडे वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा असू शकतो आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा होऊ शकतो. म्हणजे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडू शकतो असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. आपण जर वरचा भाग बघितला, उत्तरेतला भाग बघितला, इथली जर राज्य बघितली तर इथे सगळीकडे त्यांनी हीट वेव्हचा इशारा जो आहे तो दिलेला आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र जर स्पेसिफिक बघितलं तर महाराष्ट्रात त्यांनी फक्त विदर्भातल्या काही ठिकाणीच त्यांनी विदर्भात सुद्धा त्यांनी कुठलाही अलर्ट जो आहे पावसासाठीचा की खूप हेवी रेनफॉल होईल असा अंदाज सध्या वर्तवलेला नाहीये. पण इथल्या भागामध्ये त्यांनी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकेल अशी शक्यता सध्याच्या घडीला त्यांनी वर्तवलेली आहे. सो हे आत्ताचा
भारतासाठीचा ओव्हरऑलचा जो अंदाज आहे तो आपण बघितला. आता पुढे आपण जाऊन बघूयात 11 तारखेसाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे. हा आपण 10 तारखेचा अंदाज बघितला. आता 11 तारखेला बघा इथे एक जे हे तुम्हाला ही जी साईन बघायला मिळते ते काय आहे तर ते डस्ट स्टॉर्मची साईन आहे. जे अँटी सायक्लोन आहे त्याच्यामुळे एक डस्ट स्टॉर्म जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे आणि त्याचा फटका सुद्धा अनेक राज्यांना बसताना आपल्याला इथं बघायला मिळतोय. त्याचबरोबर जर आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रावर यायचं झालं तर महाराष्ट्रात त्यांनी या भागामध्ये फक्त पाऊस पडेल म्हणजे कोकण किनारपट्टा जो आहे आपला त्या भागात फक्त पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात वादळी वारे आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट होऊ शकतो आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तो सुद्धा सगळ्या ठिकाणी पडणार नाहीये तर तो स्कॅटर्ड आणि वाईड स्प्रेड रेनफॉल ज्याला म्हणतात की अगदी काही ठिकाणी म्हणजे एका राज्यात पाऊस पडेल तर दुसऱ्यात पडणार नाही, एका जिल्ह्यात पाऊस पडेल तर दुसऱ्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असं सुद्धा होऊ शकतं. अशा प्रकारची वॉर्निंग त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. येलो वॉर्निंग आहे त्याच्यामुळे खूप काळजी करायचं कारण नाहीये पण सतर्कता बाळगावी असं त्यांच्याकडनं यावेळेला म्हणण्यात आलेलं आहे. आता आपण महाराष्ट्रात कुठले कुठले अलर्ट्स आहेत ते आपण आता समजून घेऊयात. आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. पालघरमध्ये आपण बघितलं तर तिथे हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घाट परिसरांमध्ये असेल किंवा मराठवाड्यातला काही भाग असेल, विदर्भातला काही भाग असेल, इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे 10 तारखेला पावसासाठीचा. सो इथे सुद्धा अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कदाचित पडेल असं म्हणण्यात येत आहे आणि त्याचबरोबर तिथे वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर मी जसं म्हटलं की विजांचा कडकडाट जो आहे तो सुद्धा होऊ शकतो असं आत्ताच्या घडीला तरी 10 तारखेसाठीचा अंदाज आहे. आता आपण 11 तारखेचा जर अंदाज बघायचा झाला तर 11 तारखेला पुन्हा एकदा तसंच चित्र आहे की इथे सातारा असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, कोल्हापूरचा घाटाचा जो भाग आहे तो असेल, इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघरला अजून सुद्धा हीट वेव्हचाच इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बीड आणि धाराशिव इथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा किंवा अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासाठीचा हा अलर्ट जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे 11 तारखेला. आता 12 तारखेचं जर बघायचं झालं तर 12 तारखेला शुक्रवारी मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नसला तरी अनेक ठिकाणी वादळी वारे किंवा एक ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज शुक्रवारसाठी वर्तवण्यात आलेला आहे. आता या फेनॉमिनन म्हणजे जर मान्सूनच पुढे सरकत नाहीये तर मग महाराष्ट्रात अचानक कसं काय ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेला हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो त्यावेळेला जी प्रचंड उष्णतेमुळे गरम झालेली जमीन असते ती काही प्रमाणात ती थंड होते पण नंतर पुन्हा एकदा ती तापते कारण की जितका पाऊस खरं तर पडणं आवश्यक आहे तितका तो पडलेला नसतो. थोडासा पाऊस येऊन गेलेला असतो त्याच्यामुळे अगदी काही वेळासाठी जरी दिलासा मिळत असला तरी ती जमीन पुन्हा एकदा तापते किंवा आधी तापत होती त्याच्यापेक्षा जास्त ती जमीन तापते आणि त्यामुळे आपल्याला परत एकदा तिथे हीट वेव्ह जी आहे ती बघायला मिळते. सो असं सतत होत असल्यामुळे सुद्धा हे अलर्ट्स जे आहेत ते सतत बदलत असतात. सो आत्ता काय झालेलं आहे आत्ता तिथे जर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असा अंदाज दिलेला आहे तर आणि जर तोपर्यंत मान्सूनने अर्थात पुढे प्रगती केली नाही आणि विदर्भाला त्यांनी नाही व्यापलं तर पुन्हा एकदा हाच ऑरेंज अलर्ट जो आहे तो बदलून आपल्याला इथे हीट वेव्हचा इशारा दिलेला असेल अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण आत्ताच्या घडीला तिथे पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे विदर्भात शुक्रवारी पाऊस होण्याची शक्यता आहे असा तरी सध्याचा अंदाज आहे. तर ही पूर्ण एक ओव्हरऑल अपडेट होती की मान्सून कुठपर्यंत पोहोचलेला आहे, तो त्याच्यामध्ये डिले का होतोय, मान्सूनला उशीर का होतोय आणि कुठे कुठे कसे कसे अलर्ट्स आहेत, तापमानात कसा बदल होतोय. तर या सगळ्या गोष्टी समजावून सांगायचा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अर्थातच असे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.